की कुंडलीवरून नशीब ठरतं असं म्हणतात. एक प्रेयर आहे, जॅपनीज प्रेयर आहे. तिच्याने आपला ऑरा प्रोटेक्ट होतो. होपोनोपोनो की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. की मेडिटेशन किंवा ध्यान. तर मेडिटेशन किंवा ध्यान केल्याने खरंच आपल्या लाईफमध्ये जे काही सगळं पाहिजे ते आपण मिळवू शकतोय का? नक्कीच. तर तुम्ही ध्यान करताय तर तुमचं लकही बदलतंय. आता मेडिटेशन करत असताना तुम्ही कसं करताय मॅडम, जर जीवनातली सगळी इच्छा ही मॅनिफेस्टेशनमुळे पूर्ण होत असेल, की याचे 4 शब्द काम करतात मॅनिफेस्टेशन म्हणजे फिलिंग्स, थॉट, बिलीव्ह आणि ॲक्शन. असं म्हणतात की आपल्या विचारांनी आपलं भाग्य बदलतं. तर ते खरं आहे का? 100% खरं आहे. आजकाल जे सगळीकडे चाललंय वाईब आणि ओरा, ऑरा मीन्स काय तर नमस्कार, मी सुप्रिया स्वागत करते तुमचं जीवन स्पार्क या मंचावरती. असं म्हणतात की आयुष्यात काही असे व्यक्ती असतात ज्यांची ओळख ही फक्त त्यांच्या पदाने होत नाही, तर त्यांच्या विचारांनी आणि त्यांनी दिलेल्या प्रेरणेने होते. आज आपल्यासोबत अशीच एक सकारात्मक विचारांची, सुंदर विचारांची आणि प्रेरणादायी ऊर्जेची व्यक्ती आहे, ते म्हणजे डॉक्टर पूजा माळोदे मॅम. पूजा माळोदे मॅम यांचं काम हे हेल्थ काउन्सिलिंग आणि सायकोलॉजी या क्षेत्रामध्ये चालतं. स्वागत आहे मॅडम तुमचं. धन्यवाद. थँक यू सो मच. कशा आहेत मॅम मी तुम्ही? एकदम मस्त, एकदम मजेत. मॅडमांना अगदी पहिलाच प्रश्न मी विचारू इच्छिते मॅम, की कुंडलीवरून नशीब ठरतं असं म्हणतात किंवा खाण्यापिण्यातून काही बाहेरचं होतं असं म्हणतात. तर यावर तुमचं काय मत आहे? प्रथमतः तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल किंवा इन्व्हाइट केल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते. थँक यू सो मच. आणि मला असं वाटतं की हे दोघंही प्रश्न वेगळे-वेगळे आहेत. कुंडली हा एक वेगळा भाग झाला आणि खाण्यापिण्यातनं बाहेरचं होतं हा वेगळा भाग झाला. तर मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे देऊ इच्छिते. माझ्याकडे मोस्ट ऑफ द बरेचसे असे क्लायंट्स येत असतात. मी जेव्हा क्लायंट्सशी बोलत असते तर त्यावेळेला एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, सुसायडल थॉट्स आहे, प्री मॅरेज काउन्सिलिंग आहे, पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग आहे, डायव्होर्स इश्यू आहे, कपल काउन्सिलिंग आहे, स्पिरिच्युअल काउन्सिलिंग आहे, करिअर काउन्सिलिंग आहे. हे सगळं करत असताना मला बऱ्याचशा गोष्टी ऐकायला येतात किंवा बघायला मिळत आहेत किंवा तुम्ही पण ऐकत असाल, की आपण जातो, ब्राह्मणकडे जातो आणि कुंडली दाखवतो आणि कुंडली दाखवल्यानंतर त्यावरती नवग्रहांमुळे तुमच्या लाईफमध्ये हे होणार आहे, ते होणार आहे, हे होऊ शकतं, ते होऊ शकतं, असे ब्राह्मण लोकं सांगतात आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. सगळ्यात महत्त्वाचा बिलीव्ह पॅटर्न आहे. तुम्ही कोणावर कसा विश्वास ठेवताय, त्याने तुमचं भविष्य ठरणार आहे. ठीक आहे. तर माझ्या येणाऱ्या प्रत्येक क्लायंटला मी असं सांगत असते, की तुम्ही कुंडलीतली जे काही बघताय, त्यावरती तुम्ही किती डिपेंड राहताय. आफ्टर ऑल 99.9% तुमचं हार्डवर्क आहे. ओके, 0.1% तुमचं लक आहे. सायन्स असं सांगतं, की 99.9% एनर्जी आहे आणि 0.1% फक्त मॅटर आहे. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवताय तशा गोष्टी घडत चालतात. आणि येणाऱ्या क्लायंटला मी प्रत्येक वेळेला सांगत असते, प्रत्येक वेळेला, की माझं फेमस वाक्य आहे खूप सारं आणि मला आवडतं ते. मी प्रत्येक येणाऱ्या क्लायंटला सांगते, की कुंडलीतल्या ग्रहताऱ्यांची नका तपासू तुम्ही स्थानगती. कुंडलीतल्या ग्रहताऱ्यांची नका तपासू तुम्ही स्थानगती. मनगट ज्याचे कणखर त्याच्या नशिबईने तळहाती. आपण तळहातांवरच्या रेषा बघतो ज्या बदलणार आहेत आणि 9 ग्रहांची स्थिती आहे ती पण बदलणारी आपल्या कर्मानुसार. आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवा. जसे तुम्ही कर्म करणार तसं तुम्हाला फळ मिळणार. म्हणजे श्रीकृष्णाने पण त्याच्या भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, की तुम्ही कर्म करत चला. फळाची अपेक्षा करू नका. मग तुम्ही कर्म करत चालत असताना तुम्ही किती चुकताय, कोणावर विश्वास ठेवताय आणि गेल्यानंतर तुम्ही प्रिडिक्ट करा ना. नो डाऊट प्रिडिक्शन इज ओके. ओके, प्रिडिक्शन करणं ओके आहे, की पुढे जाऊन हे होऊ शकतं. होऊ नये म्हणून घेतली जाते ती काळजी. म्हणजे एखादी गोष्ट होणार आहे, आपण ती आधीच जर जाणली, ते होऊ नये याच्यासाठी आपण कुंडली बघितली पाहिजे मला असं वाटतं. आणि त्याच्यावरती विश्वास जर पूर्णपणे आपण विश्वास ठेवला तर आपण काही चेंजेसच नाही करू शकत आहे. मला असं वाटतं, की युअर डिसिजन डिसाईड डेस्टिनी. तुमचा राईट नाऊ प्रेझेंटमधला असलेला डिसिजन हा डेस्टिनीला डिसाईड करत असतो. तुम्ही पास्टमध्ये राहताय की फ्युचरलाच घेऊन चिंता करताय. म्हणजे चिंता ही चितेग्रस्ते असते. तर तुम्ही चिंता करणार तर तुमची चिंता होणारच होणार आहे. चिंता न करता किंवा भूतकाळाचा विचार न करता तुम्ही प्रेझेंटमध्ये राहिलं पाहिजे आणि कुठलाही डिसिजन जर प्रेझेंटमध्ये राहून जर आपण घेतोय, तर प्रेझेंटमध्ये सगळ्या गोष्टी आहेत आणि प्रेझेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो कॉन्शियस सेन्स. ओके, कॉन्शियस सेन्समध्ये आपले पंच इंद्रिय येतात. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. तुम्ही डोळ्यांनी बघताय चांगलं वाईट, कानांनी ऐकताय चांगलं वाईट, नाकाने श्वास घेताय.
आपण दुर्गंधीच्या ठिकाणी 5 मिनिटं पण नाही थांबू शकत आहे, राईट? जर 5 मिनिटं पण आपल्याला नकोसं वाटतं वाईट स्मेल घ्यायला, आपल्या अगरबत्तीचा स्मेल आला किंवा एखाद्या फुलाचा आपण स्मेल घेतो तर आपल्याला हवं असं वाटतं, बॉडीला सेन्स होतो ना. आणि तसंच जिभेचं आहे, आंबट गोड तिखट खारट चवही समजते आपल्या जिभेला. आणि टचचं, फिजिकल टच, गुड टच बॅड टच हेही समजते. म्हणजे पंचेंद्रियांवर जर आपण लक्ष दिलं आणि लक्ष देऊन जर आपण काम केलं तर म्हणजे प्रेझेंटमध्ये राहून जर आपण आपले सेन्सेस जर अवेअर करतोय तर मला नाही वाटत प्रॉब्लेम्स जास्त येतील असं. आणि दुसरा जो प्रश्न तुमचा होता ते पण एकदम सुंदर प्रश्न आहे. आणि यामध्ये बऱ्याचशा लोकांची मेंटॅलिटी म्हणा किंवा बिलीफ पॅटर्नमुळे बरेचसे लोक चुकीच्या गोष्टींमध्ये अडकले. आपण एखाद्या व्यक्तीकडे जातो, उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या बाबाकडे जाताय, भक्ताकडे जाताय किंवा ब्राह्मण लोकांकडे जातात आणि ब्राह्मणाने किंवा त्या बाबांनी सांगितलेली गोष्ट आपण जर त्या गोष्टीवर विश्वास ठेवला तर तसं होणारच आहे. म्हणजे करणी बाधा होते. तर होते कशी होते? आपण जातोय आपला प्रॉब्लेम घेऊन समोरच्या व्यक्तीकडे आणि प्रॉब्लेम घेऊन गेल्यानंतर तो आपल्याला सांगतोय की असं असं झालंय, असं असं होऊ शकतं, असं असं होणार आहे. याच्याने काय बनते, तर आपली बिलीफ सिस्टीम बनते त्या गोष्टीवर. आणि जर ती गोष्ट पॉझिटिव्ह असेल तर ती करण्यात अर्थ आहे, पण इफ ती जर निगेटिव्ह असेल तर तुम्ही निगेटिव्हिटीला अट्रॅक्ट करताय. ओके. आता माझा प्रश्न, जो तुमचा प्रश्न विचारलेला होता की खाण्यापिण्यातनं बाहेरचं होतं का, तर ते होतं कसं, तर विचारांवर. तुम्ही विचार कसे करताय, तुमची भावना कशी आहे. म्हणजे मला असं वाटतं की एखादी स्त्री जर जेवण बनवत असेल, जेवण बनवत असताना त्या व्यक्तीचे डोक्यात चाललेले विचार जर ती निगेटिव्ह विचारांमध्ये जेवण बनवत असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल ती टेन्शनमध्ये आहे, स्ट्रेसमध्ये आहे किंवा एखाद्या रागात ती जेवण बनवते, तर अल्टिमेट त्या जेवणामध्ये त्या एनर्जी ट्रान्सफर होते. ओके. तर न्यूटनचा लॉ आहे थर्ड, की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, इट कॅन बी कन्वर्टेड इनटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजेच काय, तर जेवणामध्ये एनर्जी ट्रान्सफर होते, मग ती निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल. म्हणजे जे जेवण बनवत असताना मी एक छोटासा सल्ला देऊ शकते आपल्या प्रेक्षकांना किंवा तुम्हाला पण, की जेवण बनवत असताना किंवा जेवण करत असताना तुम्ही एखादे स्पिरिच्युअल सॉन्ग लावताय किंवा एक देवाच्या मनातले एखादा मंत्र उच्चार करताय, तर त्याची ती एनर्जी ट्रान्सफर होणार आणि अल्टिमेट जेवण छान होणार आहे. ओके. किंवा आपण ते आपले जे पूर्वज होते ते जेवणात 3 वेळा असं पाणी फिरवायचे, तर त्याचं मागचं उद्दिष्ट हेच होतं की कुठलीही बाहेरची एनर्जी असो, कुठलीही वाईट शक्ती असो, तर ती मी 3 वेळा पाणी फिरवल्यानंतर ते माझ्यामध्ये एंटरच होणार नाही. ही त्यांच्या मागची त्यांची भावना होती. ओके. आणि मी अजून एक सल्ला देऊ इच्छिते, की जेवण करत असताना जर तुम्ही गायत्री मातेचा मंत्र उच्चार करताय किंवा जेवण करताना पण तुम्ही 3 वेळा गायत्री मातेचा मंत्र उच्चार करताय, तर त्याच्याने पण तुमची एनर्जी ही चांगली राहू शकते, प्रोटेक्ट राहू शकते. असं मंत्र उच्चार करत असताना तुम्ही त्याचं उच्चारण कसं करताय. आणि काही लोकांचे मिसबिलीफ्स आहेत, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला नीट पद्धतीने माहीत नाहीये, तर मंत्र उच्चार योग्य पद्धतीने केला तर तो रिझल्टही देतो. असं तर तुम्ही करत असताना जर 3 वेळा म्हणताय की ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर् वरेण्यम ओम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम. म्हणजे शेवटी ओम आहे, मध्ये ओम आहे आणि लास्टलाही ओम आहे, जो सायलेंट आहे, पण तोही उच्चारण करणं गरजेचं आहे, मग तरच तो सिद्ध होऊ शकतो. असं छान वाटलं ऐकून मॅम. आणि तुम्ही मगाशी उत्तर देताना बोललात की पॉझिटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह एनर्जी असते. तर मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की जी आपली निगेटिव्ह विचार किंवा निगेटिव्ह एनर्जी आपण म्हणू शकतो, त्याला पॉझिटिव्ह विचारांमध्ये किंवा पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कसं कन्वर्ट करायचं? अगदी छान प्रश्न विचारलाय मला तुम्ही, की निगेटिव्हिटी इज एव्हरीवेअर. आपल्या बाजूला सगळीकडे निगेटिव्हिटी आहे आणि आपण याच्यात स्वतःला कसं प्रोटेक्ट करतोय हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणजे डिस्ट्रॅक्शन आणि डिस्टर्बन्सेस आजूबाजूला इतके आहे की आपण स्वतःला प्रोटेक्टच करू शकत नाहीये, म्हणून आपण इझिली डिस्ट्रॅक्ट होतो, इझिली डिस्टर्ब होतो. सो तुमचा प्रश्न होता की जी एनर्जी आहे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, तर पॉझिटिव्हिटीला पॉझिटिव्ह कसं ठेवायचं, निगेटिव्हिटीला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट कसं करायचं. तशा बऱ्याचशा अशा टेक्निक्स आहेत जे डे टू डे लाईफमध्ये तुम्ही अप्लाय करताय. तर त्यातल्या मी छोट्या काही असे पॉईंट्स तुम्हाला सांगू इच्छिते, की तुम्ही 7 तासांची झोप घेणं गरजेचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही 7 तासाची झोप घेतल्यानंतर 2 टायमाचं जेवण हे प्रॉपर वेळेवर होणं गरजेचं आहे. ठीक आहे. 7 तासांची झोप आहे, नियमित आराम आहे, व्यायाम आहे आणि 2 टायमाचं जेवण करत असताना पण आपण काय खातोय त्याच्याने पण बरेचसे विचार आपले ठरत असतात. तुम्ही जेवणावर लक्ष द्या, खाण्यापिण्यावर लक्ष द्या
आणि जे काही काम करताय त्या कामातून येणारा आउटपुट बघा. आपण 2-2 तास रील्स स्क्रोल करत असतो, 2-2 तास कुठेही चर्चेमध्ये वेळ निघून जातो, आपल्याला कळत नाही. तर ती गोष्टीवर काम केलं पाहिजे. तर पॉईंट नंबर 1 म्हणजे काही अशा टेक्निक्स मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते, की इफ निगेटिव्हिटी येते, एक प्रेयर आहे, जॅपनीज प्रेयर आहे. जर आपण डे टू डे लाईफमध्ये तिचा रुटीनमध्ये ती फॉलो करतोय, तर तिच्याने आपला ऑरा प्रोटेक्ट होतो किंवा निगेटिव्हिटी आपल्यापर्यंत येतच नाही. किंवा ती टेक्निक अशी आहे की होपोनोपोनो. होपोनोपोनोमध्ये 4च सेंटेन्स आहे की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीला माफी मागा. चूक होत असेल तर माफी मागितली पाहिजे आणि दुसरं कोणी असेल तर त्याला माफही केलं पाहिजे. आणि ग्रॅटिट्यूड जर्नलिंग म्हणजे थँक्यू बोला तुम्ही. प्रत्येक वेळेला थँक्यू असलं पाहिजे. उठताना सकाळी जर झोपेतनं उठताय तर थँक्यू बोला. बिकॉज ऑफ की बाहेर बघा किती साऱ्या लोकांना सकाळी जागच नाही येते. मग जर आपल्याला प्रत्येक दिवस जर मिळतो तर त्याच्यासाठी तुम्ही थँक्यू जर्नलिंग केलं पाहिजे. आणि ऑलवेज बी ग्रेटफुल म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी जर ग्रेटफुल राहताय तुम्ही, थँक्यू एक्सप्रेस करताय, तर मग बऱ्याचशा गोष्टी पॉझिटिव्हली आपल्या लाईफमध्ये मिरॅकल्स घडायला लागतात. म्हणजे मॅजिक इथूनच स्टार्ट होतं. म्हणजे सकाळी उठल्यानंतरचे 10 मिनिटं आणि रात्री झोपायच्या आधीचे 10 मिनिटं हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. तुम्ही तुमच्या ब्रेनला काय सिग्नल देताय याच्याने तुमची मॉर्निंगचा म्हणजे पूर्ण दिवस ठरत असतो. आणि झोपण्याआधीचे तुम्ही काय सिग्नल देऊन झोपतायत तर याच्याने पण बऱ्याचशा गोष्टी ठरत असतात असं. तर होपोनोपोनोमध्ये मी सांगितलं तुम्हाला की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू असे 4 सेंटेन्स. आणि प्रेमाने जग जिंकता येतं मला असं वाटतं. प्रेम द्या प्रेम मिळेल, राग द्या राग मिळेल. प्रेमच पाहिजे सगळ्यांना. तर प्रेमच करत चला आणि प्रेम तुम्हाला रिटर्नमध्ये मिळणारच आहे असं. तर ही एक टेक्निक आहे. आणि दुसरी जी टेक्निक आहे तर मला असं वाटतं की 5 मिनिटं ध्यानधारणा. तुम्ही मेडिटेशन करताय. स्वतःच्या श्वासोच्छवास जो आपल्याला फ्रीमध्ये मिळतोय. म्हणजे ज्याची आपल्याला कुठेही काहीही पे करायला लागत नाहीये निसर्गामध्ये. जी गोष्ट फ्रीमध्ये आहे तिचा उपभोग जर आपल्या योग्य पद्धतीने घेतला म्हणजे श्वासावरतीच सगळं काही आहे. मला असं वाटतं की श्वासच देव आहे. तुम्ही श्वासाला देव माना. आपण त्याला नाही. आपण म्हणजे बऱ्याचशा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे मेडिटेशनचा, चला मेडिटेशन कोर्सला जाऊ. 5 मिनिटं ध्यानधारणा करायला पाहिजे. ध्यानधारणा करत असताना तुमचं मन एकाग्र असणं गरजेचं आहे. चित्त एका ठिकाणी असणं गरजेचं आहे. ध्यानाला बसताना तुम्ही श्वास कसा घ्यायचाय, श्वास कसा सोडताय. म्हणजे श्वास घेत असताना तुम्ही सकारात्मक एनर्जीमध्ये टाकताय आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर सोडताय. म्हणजे निगेटिव्हिटीमध्ये तुमचे राग असेल, भीती असेल, डाऊट असतील, फिअर असेल किंवा एखादं कन्फ्युजन असेल. तर ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या श्वासाद्वारे बाहेर सोडताय. आणि सकारात्मकमध्ये तुम्ही पॉझिटिव्हिटी म्हणजे तुम्ही आनंदमध्ये टाकताय किंवा हॅपीनेस जो आहे तो मध्ये जातोय असं तुम्ही फील केलं पाहिजे श्वास घेताना आणि सोडताना. ही एक टेक्निक आहे. त्याच्यानंतर ग्रॅटिट्यूड जर्नलिंग मी सांगेल तुम्हाला की ग्रॅटिट्यूड जर्नलिंग म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर 3 वेळा तुम्ही ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा. म्हणजे तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी म्हणू शकता, तुम्हाला दिलेल्या हेल्दी लाईफस्टाईलबद्दल बोलू शकता, हेल्दी बॉडीबद्दल बोलू शकता, तुमच्या करिअरबद्दल बोलू शकता, तुमच्या लाईफमधल्या असलेल्या रिलेशनशिपबद्दल तुम्ही ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करू शकता. आणि तुमच्याकडे जे काही पैसे आहेत त्या पैशांबद्दल पण आपल्याला ग्रॅटिट्यूड असायला हवा असं. तर ग्रॅटिट्यूड जर्नलिंग करा, ध्यानधारणा करा, जे प्रेयर सांगितली ती प्रेयर बोला, जॅपनीज प्रेयर. त्याच्यानंतर लाईफस्टाईलमध्ये तुम्ही तर बोलले की झोप गरजेची आहे, खानपान गरजेचं आहे, त्याच्यावरती लक्ष द्या असं. खूप चांगल्या टेक्निक्स आणि सल्ला तुम्ही प्रेक्षकांना दिला मॅम. तुम्ही जसं मगाशी बोललात की मेडिटेशन किंवा ध्यान. तर मेडिटेशन किंवा ध्यान केल्याने खरंच आपल्या लाईफमध्ये जे काही सगळं पाहिजे ते आपण मिळवू शकतोय का? नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की खरंच ध्यानच सर्व काही आहे. ज्यावेळेला आपण ध्यानाला बसतो तेव्हा बाहेरचं जग वेगळं आहे आणि आतलं आपलं मधली दुनिया ही वेगळी आहे. आणि ध्यान केल्याने खरोखर आपण स्वतःतला जे काही आहे ते स्वतःमध्ये आहे. इट्स ऑल विदिन यू. जे काही आहे ते तुमच्या आत्म्यात आहे. आत्म्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा, आत्म्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेला आपण ध्यान करायला लागतो तेव्हा आपण आपल्या आत्म्याशी बोलत असतो. आणि आत्म्याचा आवाज जर आपल्याला कळाला तर आपण सगळेच विजेता होऊ मला असं वाटतं. आणि जे मी बोलली की 99.9% एनर्जी आहे आणि 0.1% लक आहे. जर तुम्ही ध्यान करताय तर तुमचं लकही बदलतंय. म्हणजे जे आपण बघतो की MPSC, UPSC करणारे बरेचसे लोक जे आहेत ते स्मॉल घरातनं जन्माला येतात किंवा त्यांच्याकडे घर नाहीये, काही परिस्थिती नाहीये, जर काहीच नाहीये बट स्टील तिथे कसं काय एवढ्या लेवलला पोहोचतात.
तर जिद्द, चिकाटी आणि मेहनत. ज्या व्यक्तीकडे जिद्द आहे, चिकाटी आहे, मेहनत आहे, कष्ट करण्याची दानत आहे, तर तो त्याच्या नशिबालाही हरवू शकतो. तर लकलाही बदलू शकतो. आणि हे याचा सगळ्यात बेस्ट किंवा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे, तुम्ही ध्यानाला बसा, मेडिटेशन करा. मेडिटेशनने सगळ्या गोष्टी मिळतात. आता मेडिटेशन करत असताना तुम्ही कसं करताय? हे पण महत्त्वाचं आहे. बरोबर. तुम्ही फक्त श्वास घेताय आणि श्वास सोडताय. तो तर ऑलरेडी नॅचरली आपला चालूच असतो. म्हणजे आपण झोपलेलं असताना पण आपला श्वास चालूच आहे. तो त्याचं काम 24 तास करतोय. पण आपण अवेअर नाहीये, की मी श्वास घेतोय आणि श्वास सोडतोय. अवेअरनेस येऊ द्या, की मी जर श्वास घेत आहे आणि श्वास सोडत आहे, कशा पद्धतीने तुम्ही श्वास घेताय. म्हणजे तुम्ही सकारात्मक, मी बोलली ना, सकारात्मक ऊर्जा आतमध्ये घेताय आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकताय. एवढंच जरी तुम्ही इनहेल, एक्झेल करताना विचार केला ना, तर सगळ्या गोष्टी ठीक होत आहे. ओके. आणि ध्यानाच्या अशा बऱ्याचशा टेक्निक आहे. तुम्ही 5 मिनिटं करा, 10 मिनिटं करा. सुरुवातीला अवघड वाटतं. म्हणजे ध्यानाला बसल्यानंतर आपल्याला सगळेच विचार एकाच वेळेला यायला लागतात, की मला हे काम करायचं राहिलंय, त्याने मला बोलवलंय, त्याची आठवण येते, हे होतंय, ते होतंय, ते म्हणजे इतके विचार येतात डोक्यात, असंख्य विचार ध्यानाला बसताना येतात. म्हणून ध्यान हे करणं प्रत्येकाला अवघड वाटतं. म्हणजे सुरुवातीला अवघड आहे. कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही अवघडच असते. पण एकदा का आपण त्याच्यात एंटर होतोय, तर मग हळू-हळू सगळ्या गोष्टींची सवय लागते. आणि एकदा का सवय लागली, चांगल्या सवयींची सवय लागली की छानच असतं ना.